उपस्थित झालेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पुखराज बोरासाहेब, निवृत्त न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई, त्याचप्रमाणे माननीय ॲडव्होकेट जयंत जायभावे सर, बार काउन्सिल सदस्य, बार काउन्सिल ऑफ नवी दिल्ली, त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस आणि नाशिक बार काउन्सिलचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब थोड्या वेळातच उपस्थित होत आहेत. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आपल्याला इथे ग्रंथाली प्रकाशनाचे सर्व असणारे माननीय श्री सुरेश इंगलाजकर सर यांनी सुद्धा शुभेच्छा पाठवलेल्या आहे. त्याचप्रमाणे ग्रंथाली प्रकाशन आणि माननीय बीजी वाघ सर यांच्यामधील दुवा असणारे ज्योतिष स्टोअरचे संचालक तसेच लेखक तुमच्या भेटीला हा अतिशय उत्तम कार्यक्रम नाशिककरांसाठी देणारे माननीय श्री वसंत खैरनार सर आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती प्रसिद्ध लेखक माजी कलेक्टर माननीय बीजी वाघ सर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते साहेब, त्याचप्रमाणे सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. या सर्व मान्यवरांचे, साहित्यिकांचे, रसिकांचे, पत्रकार, वार्ताहर, मित्रमंडळ आणि आप्तेष्ट या सर्वांचे ग्रंथाली प्रकाशन आणि वाघ परिवाराकडनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आता संविधानाचं पूजन झालेलं आहे आणि संविधान ही लिखित स्वरूपातील राज्यघटना सर्वात मोठी आहे. या भारताच्या संविधानाची उद्देशिका ही भारताच्या संविधानाचं सार सांगते. तिचं वाचन आपण करूया. त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. भारताचे संविधान उद्देशिका सर्वांना म्हणायला आवडेल तर म्हणता येईल. मीच म्हणते. उद्देशिका: आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती. या कार्यक्रमास उपस्थित असणारे सार्वजनिक वाचनालय नाशिकचे पदाधिकारी माननीय संजय करंजकर सर आणि इतरही सर्व पदाधिकारी, या सर्वांचे सुद्धा स्वागत आहे. आजच्या या पुस्तक सोहळ्याचे प्रास्ताविक ग्रंथाली प्रकाशनाचे विश्वस्त मान्य श्री सुदेश हिंगलाजपूरकर सर हे करणार होते, परंतु काही कामानिमित्त, महत्त्वाच्या कामामुळे ते इथे येऊ शकलेले नाही. त्यांनी त्यांचं प्रास्ताविक आपल्याकडे पाठवलेलं आहे. त्याचं वाचन मान्य वैशाली ताजने मॅडम करीत आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत मान्य श्री सुदेश हिंगलाजपूरकर सर यांचं मनोगत आपल्यासमोर ठेवावं. नमस्कार. ग्रंथाली प्रकाशित आणि बीजी वाघ लिखित घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई, पुरवराज बोरा, बार काउन्सिल ऑफ नवी दिल्लीचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे, बार काउन्सिलचे नाशिकचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. याचा आम्हास आनंद होत आहे. या प्रकाशन समारंभास ज्योतिष स्टोअर्सचे वसंत खैरनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आजची उत्सव मूर्ती बीजी वाघ यांचे हे पुस्तक
आज नव्याने संविधान विरोधी धर्मवादी व फॅसिस्ट प्रवृत्तीचा मुकाबला करत डॉक्टर आंबेडकरांचे आदर्श समतावादी निरामय भारताचे कल्पनाचित्र तुम्हा आम्हा सर्व भारतवासियांना साकार करायचे आहे. त्याची लख्ख व पुरेशी जाणीव करून देते. ग्रंथालयाने याआधी वाघ यांची एकला चलो रे, धर्मसत्ता की न्यायसत्ता व मानवीय संस्कृतीचा अर्थ ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. या पुस्तकास लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रस्तावना असून पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी केले आहे. आता थोडेसे ग्रंथालयाविषयी. ग्रंथालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. याची सुरुवात 4 एप्रिल 2024 रोजी गंधर्वाचे देणे हे पुस्तक प्रकाशित करून झाले. ग्रंथालयाने 25 डिसेंबर 2024 रोजी 3 दिवसांचा सुवर्ण महोत्सवी वाचक दिन ठाणे येथे साजरा केला. 25 जानेवारी 2025 रोजी संजीवनी खेर यूट्यूबवर सादर करत असलेल्या ग्लोकल लेखिकेचा 50वा भागानिमित्त 50 भागांचे ग्लोकल लेखिका हे पुस्तक प्रकाशित केले व एक भाग इंग्रजीत करून घेतला. 27-28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी जयवंत दळवी, विद्याधर पुंडलिक, गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 3 दिवसांचा महोत्सव दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. 28 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानधारा उपक्रमाअंतर्गत 300 शाळांना सहभागी करून विज्ञान एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. 4 एप्रिल 2025 रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सुवर्ण महोत्सवाची सांगता विदुषी अश्विनी भिडे देशपांडे आणि भुवनेश कोमकाली यांच्या सांगीतिक मैफिलीने होईल. 5 व 6 एप्रिल रोजी जन्मशताब्दीनिमित्त गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी, विद्याधर पुंडलिक जन्मशताब्दी स्मृतिजागर हा कार्यक्रम सादर होईल. सुवर्ण महोत्सवीनिमित्त ग्रंथालयाने विश्वस्त निधी जमा करण्याचे ठरवले आहे. आपण या विश्वस्त निधीस सहकार्य करावे ही विनंती. आज प्रसिद्ध होणारे पुस्तक मूळ किंमत 400 रुपये असून सवलतीत 300 रुपयात उपलब्ध आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि आपल्या विनंतीला मान देऊन आलेल्या अतिथींचा सन्मान सत्कार सोहळा आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते ज्योती स्टोअर्सचे संचालक आणि माननीय बीजी वाघ सर यांचे अत्यंत जवळचे स्नेही माननीय श्री वसंत खैरनार सर यांना. आपल्या सर्वांचे स्नेही आदरणीय माजी जिल्हाधिकारी माननीय श्री बीजी वाघ साहेब यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आदरणीय माननीय श्री पुखराजजी बोरा साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ लेखक आणि महाराष्ट्र आणि दिल्लीच्या तख्तावर ज्यांनी आपल्या वकिली क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं नाव मिळवलेलं आहे ते आदरणीय ॲडव्होकेट जयंतजी जायभावे, त्याचप्रमाणे थोड्याच वेळात आपल्यामध्ये उपस्थित होणारे आपल्या बार काउन्सिलचे अध्यक्ष माननीय श्री नितीन भाऊ ठाकरे, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत. सौभाग्यवती जयंत जायभावे यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट भानुदासजी शौचे साहेब, माजी माहिती अधिकारी विजय पवार, त्याचप्रमाणे ज्येष्ठ लेखक आणि प्राध्यापक माननीय श्री डॉक्टर गुंजाळ सर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, त्याचप्रमाणे कविवर्य श्री कोळगावकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ माननीय श्री यशवंत पाटील सर, माननीय श्री मुनशेट्टीवार, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आपण उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, ग्रंथालयाच्या वतीनं आज या ठिकाणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकरता आलेल्या मान्यवरांचं मी अत्यंत आनंदाने मनपूर्वक स्वागत करतो. आपण हे जोरदार टाळ्या वाजवून याचं स्वागत करूया. ग्रंथालयाबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलं. ग्रंथालय ही वाचकांची चळवळ आहे मित्रांनो. दिनकर गांगल या ज्येष्ठ पत्रकाराने सुरू केलेलं ग्रंथालय जवळपास आता 70 वर्षाहून अधिक वयोमान ग्रंथालयाचं झालेलं आहे आणि अनेक नवनवीन लेखकांना त्यांना व्यासपीठ मिळावं, त्यांचं प्रकाशित साहित्य
हे लोकांपर्यंत पोहोचावं या एका सदहेतूनं ग्रंथालय चळवळ ही सुरू झालेली आहे. न्यासाच्या अंतर्गत नोंदणीकृत असलेलं ग्रंथालय हे देशातील, महाराष्ट्रातील, परदेशातील जिथे जिथे मराठी माणूस आहे त्या ठिकाणी जाऊन पोचलेलं आहे. आणि नवोदित लेखकांना सातत्यानं प्लॅटफॉर्म मिळवून देणं, त्यांचं पुस्तक मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणं, रसिकांपर्यंत पोहोचवणं या दृष्टीनं ग्रंथालयाचे प्रयत्न हे सातत्याने चाललेले आहेत. मला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी महत्त्वाच्या शहरांमध्ये ग्रंथालयाने ग्रंथजत्रा भरवलेल्या होत्या आणि त्यानिमित्ताने वाचकांना अधिकाधिक पुस्तकं पोचवण्याचं काम हे ग्रंथालयाने केलेलं होतं. गेल्या 24-25 वर्षापासून अमेरिकेमध्ये जे बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन होतं त्याही ठिकाणी ग्रंथालयाच्या वतीनं पुस्तकांचे स्टॉल ठेवले जातात आणि जी नवीन वर्षभरामध्ये पुस्तकं निघत असतात त्या पुस्तकं ही मराठी जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली जातात. अशा पद्धतीनं ग्रंथालयाचं काम चाललेलं आहे. वाघसाहेबांची मगा उल्लेख केल्याप्रमाणे 2 पुस्तकंही आधी यापूर्वी प्रकाशित झालेली आहेत आणि आज हे 3रं पुस्तक या निमित्तानं या ठिकाणी घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास हे ग्रंथालयाच्या वतीनं प्रसिद्ध होत आहे. पुन्हा एकदा ग्रंथालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आज आपल्याला अतिशय उत्तम असे वक्ते लाभलेले आहेत. माननीय बोरासाहेब, माननीय श्री जयंत जायभावे आणि माननीय श्री नितीन ठाकरे साहेब हे या बाबतीत म्हणजे कायद्याच्या बाबतीमध्ये, घटनेच्या संदर्भामध्ये, संविधानाच्या संदर्भामध्ये सखोल अभ्यास असलेले आणि दैनंदिन सातत्यानं त्याचं चिंतन आणि मनन करणारे वक्ते आणि अतिशय समाजाचं नेतृत्व वेगवेगळ्या स्तरावर करणारे अशी ही मंडळी आहे. ठाकरे साहेबांकडे काही कार्यक्रमामुळे त्यांना थोडा उशीर होतो आहे, परंतु त्यांनी मात्र यायचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे. आदरणीय बोरासाहेब हे मूळ पत्रकार असलेले, आपल्या धुळ्याचेच राहणारे आणि धुळ्याचे भूमिपुत्र असलेले बोरासाहेब यांनी जवळपास 17 वर्ष आपला वकिलीचा व्यवसाय हा धुळ्यामध्ये केलेला होता आणि त्यानंतर सन 2000मध्ये जिल्हा न्यायाधीश या नात्यानं त्यांची नेमणूक झाली आणि मग महाराष्ट्रामधल्या विविध ठिकाणी जिल्हा न्यायाधीश या नात्यानं ते कार्यरत राहिले. अत्यंत उत्तम असं वक्तृत्व लाभलेले बोरासाहेब 2014मध्ये हायकोर्टाचे जज म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जज या नात्यानं त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर न्यायनिवाडे दिलेले आहेत. अत्यंत स्पष्ट वक्तेपणा आणि मला सांगायला आपल्याला आवडेल, कदाचित आपल्यापैकी काहीजण त्याचे साक्षीदारही असतील, मागच्या महिन्यामध्ये आदरणीय नितीन ठाकरे साहेबांच्या वडिलांच्या म्हणजेच अर्थात ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे यांचा जो चरित्र ग्रंथ आदरणीय गुंजाळ सरांनी लिहिलेला आहे त्या प्रकाशनाच्या निमित्तानं नाशिककरांना अतिशय उत्तमरित्या संबोधित हे बोरासाहेबांनी केलेलं होतं. आपल्या सर्वांच्या वतीनं, ग्रंथालयाच्या वतीनं आणि वाघसाहेबांच्या वतीनं मी बोरासाहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो आणि आदरणीय BG वाघ सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वतीनं बोरासाहेबांना या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करावा. आपले दुसरे वक्ते माननीय श्री जयंतजी जायभावे. जयंत जायभावे हे नाशिकचे सुपुत्र आहेत हे मला वाटतं सांगण्याची गरज नाही. ज्येष्ठ विधिज्ञ आणि प्रसिद्ध वकील माननीय श्री ॲडव्होकेट दत्तू जायभावे, त्याचप्रमाणे राष्ट्रपती पुरस्कार लाभलेल्या आदर्श शिक्षिका आदरणीय शकुंतलाताई जायभावे यांचे हे ज्येष्ठ चिरंजीव. 1987मध्ये वकिलीची पदवी घेऊन जयंतरावांनी आपल्या वकिली व्यवसायाला
नाशिकच्याच बारमध्ये सुरुवात केलेली होती आणि अत्यंत अभ्यासू अशा व्यक्तिमत्वामुळे ते अल्पावधीतच सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध झाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं नेतृत्व या वकिली क्षेत्रामध्ये उदयास आलेलं होतं. हे करत असताना त्यांच्या नेतृत्वगुणाला वेगवेगळ्या प्रकारची संधी देखील मिळाली. नाशिकच्या बार असोसिएशनवर, त्याचप्रमाणे त्यानंतर महाराष्ट्राचा जो नीती आयोग आहे त्यावर आणि महाराष्ट्राचं जे बार असोसिएशन आहे यावर देखील नेतृत्व करण्याची संधी जयंतरावांना मिळालेली होती. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की 2008 ते 2009च्या काळामध्ये जयंतराव हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष आणि 2010मध्ये अध्यक्ष या नात्यानं त्यांना महाराष्ट्र आणि गोव्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली होती. आणि हे करत असताना आज 2021 ते 2023 या कालावधीमध्ये माननीय जयंतराव हे बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या उच्च स्थानावरती, याचाच अर्थ कार्यकारिणीचे सदस्य या नात्यानं त्यांची निवड झाली आणि त्यातून ते कार्यरत राहिले. हे करत असताना त्यांच्यातला मूळ लेखक, मूळ वकील हा देखील जागा होता आणि म्हणून अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. कायद्याच्या बाबतीत कायदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, तो सोप्या शब्दांमध्ये पोहोचावा या दृष्टीने त्यांनी पुस्तकांचं लिखाण केलं आहे. आपल्यापैकी बरेचसे जण त्याचे साक्षीदार असतील. एक 10-12 दिवसापूर्वीच आपल्या गोखले एज्युकेशनच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये त्यांनी केलेल्या महाराष्ट्रभर 10 गोष्ट संविधानाची, म्हणजे आपलं जे संविधान आहे त्याच्यामध्ये जे काही नागरिकांचे हक्क आहेत, जबाबदाऱ्या आहेत, हे अत्यंत सोप्या शब्दामध्ये सांगून त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या 10 यूट्यूबच्या वाहिन्या तयार करून आणि त्याच्या कॅसेट तयार करून त्याचा प्रकाशन समारंभाचा कार्यक्रम हा नाशिकमध्ये संपन्न झालेला होता. या निमित्ताने संविधानामधली लहानसहान गोष्ट देखील त्यांनी सोडलेली नाही आणि ती अधिकाधिक महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे केलेलं आहे. मला आठवतं त्या दिवशी उच्च न्यायालयाचे, उच्च म्हणण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाचे माननीय श्री अभय ओक साहेब देखील आलेले होते आणि त्यांनी खास करून उल्लेख केला की अतिशय चांगल्या शब्दांमध्ये ही गोष्ट संविधानाची महाराष्ट्रात पोचलेली आहे, पण ही भारतामध्ये पोचण्याकरता वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं पाहिजे आणि त्याच्याकरता सुप्रीम कोर्ट आणि बार असोसिएशनच्या वतीनं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला जाईल अशा प्रकारचं अभिवचन त्यांनी दिलं आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं कायदेविषयक अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता, त्याचप्रमाणे संगणकीय जवळपास 400हून अधिक कायद्यांचं ग्रंथालय हे वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रंथालय कायद्यातल्या कोर्टातल्या वकिलांना त्याची माहिती व्हावी या एका सधेतून जयंतरावांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्याचं लिखाण आणि निर्मिती केलेली आहे. असे अत्यंत एक अभ्यासू आणि तळमळीचं व्यक्तिमत्व आणि उत्तम असे वक्ते आज आपल्याला या निमित्ताने लाभलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि बी.जी. वाघ साहेबांना विनंती करतो की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आजचे आपले आणखीन एक वक्ते, मगाशी ज्यांचा उल्लेख मी केला, ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, आपल्या नाशिकच्या बार काउन्सिलचे विद्यमान अध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी असलेली किंवा नंबर 2ची शिक्षण संस्था मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस या नात्यानं आपण सर्वजण त्यांना ओळखतो. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रामध्ये देखील नितीन ठाकरेजींचा सहभाग हे राहिलेला आहे. मराठी साहित्य परिषद ही जी राज्यव्यापी संस्था आहे, ज्यामार्फत अनेक पद्धतीनं कथा, कादंबरी, कविता, नाटक या साहित्य प्रकारांमधून साहित्य पोचवण्याचं काम हे महाराष्ट्रभर केलं जातं, अशा या संस्थेच्या कार्यकारिणीवर देखील ते आहेत. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे आहे मुंबईला, त्याच्या नाशिक विभागाचे देखील ते अध्यक्ष या नात्यानं कार्यरत आहेत. थोड्याच वेळात ते आपल्यामध्ये उपस्थित होतील आणि आपले विचार देखील इथे मांडणार आहेत. त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो
आदरणीय बी जी वाघ साहेब, ज्यांनी आत्तापर्यंत 22 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. महाराष्ट्राला ताव पद्धती जी आहे ती शिकवण्याचं काम, पोचवण्याचं काम हे वाघसाहेबांनी केलेलं आहे. संविधानावर अतिशय बारकाईने त्यांचं चिंतनात्मक असलेलं हे पुस्तक आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. आदरणीय बी जी वाघ यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक ग्रंथालीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक इथे थांबवतो. धन्यवाद. ग्रंथालीचे अधिकृत वितरक आणि त्यांचे प्रतिनिधी असणारे, त्याचप्रमाणे ज्योती स्टोर्सचे संचालक माननीय वसंत खैरनार सर, म्हणजे ग्रंथालय आणि बी जी वाघ सर यांच्यातील दुवा, आणि त्यांचा सत्कार होणं इथं अतिशय उचित आहे. कायमच साहित्य चळवळीमध्ये आघाडीवर असणारे माननीय वसंत खैरनार साहेब यांचा सत्कार माननीय बी जी वाघ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास या पुस्तकाचे लेखक निवृत्त कलेक्टर माननीय बी जी वाघ सर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेच, परंतु त्यांचा परिचय आपल्या सगळ्या नाशिककरांना फार जवळून झाला आहे. सार्वजनिक वाचनालयाचे ते संचालक राहिलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आणि एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणूनही ते आपल्याला परिचित झालेले आहेत नाशिककरांना. परंतु ह्या आज जे पुस्तक प्रकाशित होत आहे त्याच्याकडे बघितलं तर एक साहित्यिक आणि प्रकाशक म्हणून त्यांची तळमळ, सूक्ष्म निरीक्षण आपल्या निदर्शनास येईल. माननीय बी जी वाघ सरांची जी प्रशासकीय सेवा आहे त्यांनी त्या सेवेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहे आणि देशाची सेवा केलेली आहे. त्याचप्रमाणे एक साहित्यिक म्हणूनही त्यांनी साहित्यात मोठं योगदान दिलेलं आहे. आत्ताच सरांनी सांगितलं त्यांची 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. एकला चलो रे, धर्मसत्ता की ज्ञानसत्ता, मानवी संस्कृतीचा अर्थ ही पुस्तकं बहुचर्चित झाली त्यांची. अतिशय साहित्य चळवळीत त्यांचं योगदान मोठं आहे. विचारांच्या सावल्या हे तत्त्वज्ञानावरचं त्यांचं पुस्तकही खूप गाजलं. त्याचप्रमाणे त्यांच्या ह्या पुस्तकातून समाजाला एक दिशा मिळण्याचं काम दिलेलं आहे. अंतरीचे धावे या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आज त्यांचे घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास या पुस्तकाचा प्रकाशन होत आहे. प्रशासकीय सेवा आणि साहित्य यांचा मेळ आपल्याला या पुस्तकातून त्यांनी घालून दिलेला आहे आणि एक नवी दिशा देण्याचं काम ते करत आहेत. आणि सरांचं हे कार्य साहित्य चळवळीत आणि प्रशासकीय सेवेतलं कार्य बघितल्यावर म्हणावंसं वाटतं, पवित्र मज पोलादी ठोसा, पवित्र मज पोलादी ठोसा, अन्यायाच्या छातीवरचा, पवित्र मजला आणिक गहिवर, माणुसकीचा माणुसकीचा. यानंतर आपण वळूया पुस्तक प्रकाशनाकडे. घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास या संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धिक चरित्र या ग्रंथाचे लेखन माजी कलेक्टर माननीय बी जी वाघ सरांनी केले. या ग्रंथाचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशनाने केले आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करावे आणि हा ग्रंथ, मौलिक ग्रंथ वाचकांसाठी, आपल्या सर्वांसाठी द्यावा ही विनंती. घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास या पुस्तकाचे प्रकाशन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय बोरा साहेब, माननीय ॲडव्होकेट जायभावे सर, लेखक बी जी वाघ सर, माननीय वसंत खैरनार सर यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. धन्यवाद सर. महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशन संस्था ग्रंथाली यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे.
या पुस्तकाला माननीय लक्ष्मीकांत देशमुख सरांची प्रस्तावना लाभलेली आहे। माननीय लक्ष्मीकांत देशमुख साहेब हे IAS अधिकारी आहेत स्वतः आणि एक उत्तम साहित्यिक आहे आणि अशा साहित्यिकाची ही प्रस्तावना या पुस्तकास लाभलेली आहे। त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलेलं आहे। पुस्तकाची पाठराखण माननीय ॲडव्होकेट जयंत जायभावे सर यांनी केलेली आहे। अतिशय सर्वांग सुंदर असं हे पुस्तक आहे। आपण येतानाच बघितलेलं असेल। या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि प्रकाशनानिमित्त या सोहळ्यानिमित्ताने या पुस्तकाची जी मूळ किंमत आहे 400 रुपये, तर आजच्या दिवशी हे सवलतीच्या दरात 300 रुपयाला हे पुस्तक उपलब्ध आहे। हे पुस्तक जरूर सर्वांनी खरेदी करावे, वाचावे, सर्वांना भेट द्यावे आणि आपल्या संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे। घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास हा संदर्भ ग्रंथ म्हणून आपण मौल्यवान असा ठेवा आपल्याला आज मिळालेला आहे। यानंतर आपण एक छोटासा सत्कार घेत आहोत। माननीय अशोक चिंतामण मोरे साहेब हे नाशिकचे रहिवासी आहेत। मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यावं। नाशिकचे सुपुत्र आहेत हे आणि अतिशय मानाचा असा 2024चा इंटरनॅशनल हॉनररी डॉक्टरेट अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेला आहे। माननीय अशोक चिंतामण मोरे साहेब हे स्टेट बँकेचे अधिकारी आहेत आणि माननीय बोरा साहेबांचे ते स्नेही आहेत आणि हा जो सत्कार त्यांचा दिल्लीला झाला आहे त्याचं सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि मेडल याचं वितरण माननीय पुखराज बोरा साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। प्रकाशन सोहळा, पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म्हणजे लेखकाच्या जीवनातील सार्थकतेचा आणि आनंदाचा क्षण असतो आणि हा असा अनमोल ठेवा, विचाराचा ठेवा लेखकांनी आज घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास या रूपाने आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून समाजसुद्धा लेखकांच्या प्रती कृतज्ञ आहेत आणि BG वाघ सरांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण इथे उपस्थित आहे। सर्व आभारानंतर त्यांचा सत्कार करतील, पण एक प्रातिनिधिक स्वरूपाचा आपण सत्कार इथे घेणार आहोत। श्री व्यंकटेश एन्क्लेव्ह सोसायटीचे वतीने माननीय राठी साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी माननीय BG वाघ सरांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते। व्यंकटेश एन्क्लेव्ह सोसायटीचे माननीय राठी साहेब आणि त्यांचे सहकारी उपस्थित असतील तर त्यांनी लेखक माननीय BG वाघ सरांचा सत्कार करण्यासाठी यावं। नाही, कार्यक्रमाचा अंतिम गोड भाग म्हणजे आभार प्रदर्शन आणि हे करण्यासाठी मी आमंत्रित करते। आभार प्रदर्शन करण्यासाठी माजी जिल्हा माहिती अधिकारी माननीय श्री विजय पवार साहेब यांना। नमस्कार मित्र, यानंतर आज जे सूत्रसंचालन केलं त्या कवयित्री सुरेखा बोराडे यांचा सत्कार या ठिकाणी मान्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करावा असं या ठिकाणी मी संयोजकांना विनंती करतो। कवयित्री सुरेखा बोराडे अतिशय चांगला त्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। ते नेहमीच आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, त्याचप्रमाणे आजही त्यांनी या कार्यक्रमाचा उत्तरोत्तर रंग भरला। आपल्या शब्दसुमनांनी त्यांचा या ठिकाणी आज बोरा साहेबांच्या हस्ते सत्कार होत आहे। मित्रहो, आज कार्यक्रम जवळजवळ 1.5-2 तास लांबलेला आहे। खरं आपण कंटाळलेले आहेत, त्याच्यात मी आपल्यामध्ये येत नाही। मी 2 मिनटात माझा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा व्यक्त करतो।
मला वाटतं बोरा साहेबांनी, मी जिल्हा माहिती अधिकारी पुण्याला असताना, बोरा साहेब आपण गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये राहत होता आणि मी आपल्याला घरी भेटायला आलो होतो. तेव्हा या कार्यक्रमाला औरंगाबादहून साहेब आलेत. पुखराज बोरा साहेब हायकोर्टाचे जज आहेत आणि त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भाषण करून लोकांना या ठिकाणी जागृत केलं लोकशाहीबद्दल. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो. आमचे जायभावे साहेब नाशिकचे आहेत, त्यांनीसुद्धा घटनेवर पुस्तक लिहिलं. गवई साहेब या ठिकाणी आले होते, हायकोर्टाचे प्रमुख जस्टिस आले होते. त्या कार्यक्रमाला मी ऐकलेलं आहे, त्यांचं पुस्तक मी घेतलेलं आहे, मागून घेतलं आहे आणि त्यांचाही मी त्याचा या ठिकाणी आभार मानतो. आमचे मित्र खैरनार वसंतराव ते तर आपले घरचेच आहेत, पण त्यांचा या पुस्तका प्रकाशनामध्ये आणि पुस्तकाचं निर्मितीमध्ये फार मोठं सहकार्य आहे. तसेच माझे मित्र, त्यांचा तर आभार मानायला नाही पाहिजे, मी BJ वाघ, आम्ही आठवड्यातनं किमान 2-3 दिवस तरी एकत्र असतो. एका विचाराने त्यांना हा समाज आपल्या लोकांपुढे ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमदार नानासाहेब बोरस्ते, चंदूलाल शहा, आमचे कवी कोळगावकर, मुनशेट्टीवार, गुंजा सर, श्रीकांत बेणी, यशवंत पाटील सर, सर्व पत्रकार, किशोर पवार सर, आमचे RG कुलकर्णी, ते पण कलेक्टर होते, ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दाखवून कार्यक्रमाला रंगत आणली. सर्वांचे मी ज्ञात अज्ञात लोकांचा आभार मानून हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं जाहीर करतो.